नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मुगदुम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजे काय. वडिलोपार्जित मालमत्तेलाच इंग्लिशमध्ये ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणतात. ॲन्सेस्ट्रल प्रॉपर्टी म्हणजे काय, तर तुमच्या पूर्वजांकडून तुम्हाला मिळालेली मालमत्ता. मग आता हे पूर्वज कोणते काउंट होणार, आईकडचे की वडिलांकडचे. आता साहजिकच आहे, वडिलोपार्जित हा शब्द ऐकूनच तुम्हाला समजलं असेल की तुमच्या वडिलांकडचे जे पूर्वज आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल वडील, आजोबा, पणजोबा यांच्याकडून वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता ह्यालाच म्हणतात वडिलोपार्जित मालमत्ता. तर वडिलोपार्जित मालमत्तेसाठी तुम्हाला कष्ट करावे लागत नाहीत. म्हणजे स्वकष्टार्जित मालमत्ता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं, त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही स्वतः कष्ट करून तुमच्या स्वतःच्या पैशांनी जी मालमत्ता विकत घेता त्याला स्वकष्टार्जित मालमत्ता आपण म्हणतो. पण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तसं नसतं. तुमच्या वडिलांकडून तुम्हाला वारसा हक्काने मिळालेली जी मालमत्ता आहे त्यालाच वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतात. वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये आणि स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये फरक एवढाच आहे की तुमच्या वडिलांची जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर त्या स्वकष्टार्जित मालमत्तेमध्ये तुम्ही हक्क गाजवू शकत नाही. म्हणजेच त्या स्वकष्टार्जित मालमत्तेवर पूर्णपणे अधिकार हा तुमच्या वडिलांचा आहे. किंवा इवन तुमची जर एखादी स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर त्या स्वकष्टार्जित मालमत्तेच्या विभाजनाचा पूर्णपणे अधिकार हा फक्त आणि फक्त तुमच्याकडे आहे. पण हेच जर आपण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये बघितलं तर जर तुम्ही हिंदू कुटुंबात जन्म घेतला आणि त्या कुटुंबामध्ये जर एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर जन्मतःच तुम्ही ज्यावेळेस जन्म घेता त्यावेळेसपासून तुमचा त्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित होतो आणि तो हक्क तुमच्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. हे वैशिष्ट्य आहे वडिलोपार्जित मालमत्तेचं. स्वकष्टार्जित मालमत्ता विकणं किंवा त्याचं विभाजन करणं, वारसांमध्ये वाटप करणं ह्याचा पूर्ण अधिकार कोणाला होता, तर त्या स्वकष्टार्जित मालमत्तेच्या मालकाला होता. पण वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तसं नाही आहे. कायद्याने म्हणजेच हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार वडिलोपार्जित मालमत्तेची जी काही वाटणी असेल ती सर्व वारसांमध्ये समान हिस्सेनेच होते. आता आपण बघूया वडिलोपार्जित मालमत्तेचं वाटप किंवा विभाजन कसं होतं. तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हिंदू सक्सेशन ॲक्टनुसार वडिलोपार्जित मालमत्ता जी आहे त्याचं वाटप हे सर्व वारसांमध्ये समान हिस्सेचंच होतं. आता एका उदाहरणावरून आपण समजूया. माझ्या उजव्या साईडला तुम्हाला एक चार्ट दिसत असेल. तर एक हिंदू कुटुंब आहे. त्या हिंदू कुटुंबामध्ये एक्स नावाचा एक कर्ता पुरुष आहे. त्या एक्सला 4 मुलं आहेत, ए, बी, सी, डी. आणि त्या कुटुंबाच्या नावाने एक वडिलोपार्जित मालमत्ता आहे. तर त्या वडिलोपार्जित मालमत्तेला आपण एक 100% असं प्रपोर्शन पकडू. तर ती वडिलोपार्जित मालमत्ता 100% असेल तर त्याचं विभाजन कसं होईल, तर त्याचं विभाजन ए, बी, सी आणि डी ह्यांच्यामध्ये समान होईल. म्हणजेच प्रत्येकी 25-25%. एला 25%, बीला 25%, सीला 25% आणि डीला 25%. अशा प्रकारे त्याचं वाटप होईल. जर समजा ह्याच्यामध्ये ए किंवा बी हे दोघं मयत असतील तर काय होईल, तर जर समजा ए आणि बी हे मयत असतील तर सीला 50%, डीला 50% असं त्याचं वाटप होईल. पण जर समजा ए, बी हे मयत असतील पण त्यांच्या पत्नी हयात असतील तर त्यांच्या हिस्स्याची जी प्रॉपर्टी आहे, त्यांच्या हिस्स्याची जी मालमत्ता आहे ती त्यांच्या पत्नीला मिळणार. म्हणजे सांगायचं हेतू एवढाच की पत्नीचा सुद्धा नवऱ्याच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क असतो. जर ए आणि बी मयत असतील आणि यांच्या पत्नी हयात असतील तर त्यांच्या हिस्स्याची जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे ती त्यांच्या पत्नीच्या नावाने होईल. आता आपण बघूया की मुलींचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क असतो का नाही. तर याचं उत्तर आहे 100% येस. मुलींचा सुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क असतो. 2005च्या अगोदर मुलींचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क नव्हता. पण हिंदू सक्सेशन ॲक्टमध्ये 2005मध्ये एक अमेंडमेंट झालं, म्हणजेच घटनादुरुस्ती झाली. त्या घटनादुरुस्तीनुसार 2005 नंतर मुलींचा सुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित झाला. तर मुलींचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क असतो. पण बऱ्याच लोकांच्या मनात एक मोठी शंका असते, ती म्हणजे जर समजा एखाद्या मुलीच्या नावाने वडिलोपार्जित मालमत्ता असेल, ती मुलगी जर विवाहित असेल तर तिच्या निधनानंतर ती मालमत्ता कोणाला जाणार. तर बऱ्याच लोकांचा असा भ्रम असतो
की मुलीच्या निधनानंतर तिच्या हिस्स्याची जी वडिलोपार्जित मालमत्ता आहे ती तिच्या भावांना जाणार, तर हे साप चुकीचं आहे. त्या विवाहित मुलगीच्या किंवा त्या विवाहित स्त्रीच्या निधनानंतर तिची जी काही मालमत्ता असेल, तिच्या हिस्साची जी काही वडिलोपार्जित मालमत्ता असेल ती तिच्या पतीला व तिच्या मुलांच्या नावाने जाणार. तिच्या हिस्स्यामध्ये तिचा जेवढा वडिलोपार्जित मालमत्तेमधला हिस्सा आहे तो हिस्सा तिच्या पती व मुलामध्ये वाटला जाईल, तो तिच्या भावंडांना जाणार नाही. आणि हिंदू सक्सेशन ॲक्ट सांगतो की मुलींचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा आहे, पण हा हक्क जो आहे जो मुलींना मिळालेला आहे तो ॲब्सोल्यूट नाही आहे. ह्याचा अर्थ असा की मुलींची जर इच्छा असेल तर तो हा हक्क डावलू शकतात. म्हणजेच जर एखाद्या मुलीला तिच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा नकोसा असेल तर ती हक्क सोडपत्र देऊन तो तिच्या वाटणीचा जो हिस्सा आहे तो ती तिच्या भावाच्या नावाने करू शकते. ह्याच प्रोसेसला हक्क सोडपत्र म्हणतात. त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच चॅनलवर अपलोड करेन. आता आपण बघूया वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कमी हिस्सा मिळालेच काय करायचं. जर समजा तुमची एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कमी हिस्सा मिळाला तर हा तुमच्यावर अन्याय आहे. कारण हिंदू सक्सेशन ॲक्ट काय सांगतो, वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये सर्व वारसांचा समान हक्क आहे. सो जर तुमची एखादी वडिलोपार्जित मालमत्ता असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कमी हिस्सा मिळाला किंवा हिस्सा मिळालाच नाही तर अशा केसमध्ये तुम्ही दिवाणी न्यायालय म्हणजे सिव्हिल कोर्टामध्ये पार्टिशन सूट दाखल करू शकता. आता पार्टिशन सूट संदर्भात एक डिटेल व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करेन. पण ह्याच्यात अजून एक ट्विस्ट असा आहे, जर समजा तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये तुम्हाला स्वतःहून कमी हिस्सा हवा असेल आणि तुमच्या इतर वारसांना तुम्हाला जास्त हिस्सा द्यायचा असेल तर हे तुमच्या कन्सेंटने होऊ शकतं, निश्चितच होऊ शकतं. कायदा सांगतो की सर्व वारसांना समान हिस्सा मिळाला पाहिजे, पण तुमची स्वतःचीच जर कन्सेंट असेल की तुम्हाला तुमच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये कमी हिस्सा हवा आहे आणि इतरांना हिस्सा जादा द्यायचा आहे तर तुमच्या कन्सेंटने ह्या गोष्टी होऊ शकतात. बरेच वेळा आपण बघतो की मुली म्हणजे त्यांच्या भावांच्या प्रॉपर्टीमध्ये भावांच्या वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हक्क सोड पत्र करतात. तर हक्क सोड पत्र म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर त्यांचा वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जो काही हक्क आहे तो ते त्यांच्या भावाच्या नावाने अदा करतात किंवा भावाच्या नावाने सोडतात. ह्याचा अर्थ असा होतो की वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये हिस्सा मिळणे हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे, पण हा हक्क काही ॲब्सोल्यूट नाही. जर तुमच्या मनात आलं तर तुम्ही तो हक्क डावलू शकता. आता आपण बघूया वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात का. तर ह्याचं उत्तर आहे हो. वडील हे वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात, पण कधी, अशा वेळेस ज्यावेळेस ते इतर वारसांचा किंवा इतर वारसांची कन्सेंट घेतात, इतर वारसांची संमती घेतात. फक्त आणि फक्त अशा वेळेसच वडिलोपार्जित मालमत्ता विकू शकतात. इतर वारसांच्या संमतीशिवाय जर वडिलांनी वडिलोपार्जित मालमत्ता विकली तर त्यांच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता. सिव्हिल कोर्टामध्ये तुम्ही पार्टिशन सूट दाखल करू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात ओव्हरऑल आढावा घेतला. ह्याच्यामध्ये वडिलोपार्जित मालमत्ता काय असते, त्याच्या संबंधित जे मोस्टली लोकांना डाऊट्स असतात, क्युरीज असतात, त्या सर्व आपण डिस्कस केल्या. तरीसुद्धा वडिलोपार्जित मालमत्तेसंदर्भात तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला काही क्युरीज असतील किंवा ह्याच्यामध्ये आणखीन काही माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या मेल आय डीवर तुम्ही मेल करू शकता. ह्याच्यामध्ये काही कन्सेप्ट अशा होत्या ज्याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवणं फार गरजेचं आहे. त्या कन्सेप्ट्सवर लवकरच आपल्या चॅनलवर व्हिडिओज येतील. तर त्याच्यामध्ये पहिला होता हक्क सोडपत्र. हक्क सोडपत्राची काय प्रक्रिया असते, त्याच्यासाठी काय डॉक्युमेंट्स लागतात, किती खर्च येतो, ह्या संदर्भात एक डिटेल व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड केला जाईल. दुसरी कन्सेप्ट अशी होती ती म्हणजे पार्टिशन सूट संदर्भात सुद्धा दिवाणी न्यायालयात तो दाखल करण्यापासून त्याची डिग्री होईपर्यंत प्रोसेस, त्याच्यासाठी किती खर्च येतो, ह्या सगळ्यावर सुद्धा लवकरच चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला जाईल. तिसरी गोष्ट म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता ही विकली जाऊ शकते, तर त्याच्यासाठी काय अटी आहेत, काय क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियांवर, त्या अटींवर सुद्धा एक डिटेल व्हिडिओ लवकरच चॅनलवर अपलोड केला जाईल. होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. धन्यवाद.